नमस्कार. आज आपण हॉटेलसारखे नाश्ता रेसिपी पाहणार आहोत. तर त्यातली पहिली रेसिपी पाहूया. इथे पॅनमध्ये मी थोडंसं बटर आणि थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. यामध्ये आता 2 बारीक चिरलेले कांदे टाकून थोडंसं परतवून घ्यायचं आहे. कांदा परतला की 1 चमचा लसूण आले पेस्ट देखील टाकून परतवून घेऊयात. त्यानंतर 2 शिमला मिरची बारीक चिरलेल्या, 2 टोमॅटो बारीक चिरून टाकून घेऊयात आणि 2 मिनिटांसाठी हे देखील परतवून घेऊयात. थोडंसं परतलं की यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला, 1 चमचा गरम मसाला टाकून घेऊयात. चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि हे देखील 2 मिनिटांसाठी परतवून झाकून शिजवून घेऊयात. 2 मिनिटे मंद आचेवरती शिजवल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि 2 चमचे इथे टोमॅटो केचप आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊयात. म्हणजे इथं आपली स्टफिंगची भाजी बनून तयार झालेली आहे. झणझणीत चवीची स्टफिंगची भाजी बनून तयार झालेली आहे. आता यानंतर याच पॅनमध्ये मी थोडंसं बटर टाकून घेत आहे. त्यानंतर इथे मी 2 पाव घेतलेले आहेत. त्यांना मध्यभागी अशा पद्धतीने चिरून घ्यायचं आहे आणि मध्ये आपण चिरल्यानंतर यामध्ये स्टफिंग भरून घ्यायची आहे आणि थोडंसं बटर लावून दोन्ही बाजूनी खमंग आणि खरपूस असं हे पाव भाजून घ्यायचं आहे. पाव भाजून तयार झाल्यानंतर वरून थोडीशी मी डेकोरेशनसाठी बारीक शेव टाकून घेतलेली आहे. तुम्ही इथे कच्चा कांदा देखील टाकून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर तयार झालेला आहे आपला इथं झटपट असा मसाला पाव. अगदी मार्केटसारखा बनून तयार झालेला आहे. अप्रतिम लागतो खाण्यात आणि सकाळच्या गडबडीत पटकन होणारा नाश्ता आहे. आता पाहूयात आपण यानंतरची दुसरी रेसिपी. दुसरी रेसिपी आपण उडीद वडा म्हणजे मेंदू वडा बनवणार आहोत. याकरिता इथे मी 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आता ही उडीद डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. धुवून घेतल्यानंतर जवळजवळ 3 ते 4 तास ही डाळ भिजत ठेवायची आहे. 3 ते 4 तास नंतर तुम्ही पाहू शकता डाळ व्यवस्थित भिजलेली आहे. आता फक्त यामधली डाळ घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. जास्तीचं पाणी यामध्ये टाकायचं नाही. थोडंसं जाडसरच असं वाटून घ्यायचं. तर अशा पद्धतीचं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे, पण पातळ नाही बनवायची. तर सगळी इथे मी वाटून घेतलेली डाळ एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आणि आता हे 5 मिनिटे आपल्याला छान एकसारखं फेटून घ्यायचं आहे. फेटल्यामुळे बेटरमध्ये हवा भरते आणि बेटर अगदी हलकं फुलकं बनतं. आता बेटर आपलं तयार झालेलं आहे की नाही हे अशा पद्धतीने पाहून घ्यायचं. जर का हे बेटर जर खाली जाऊन बसलं तर समजायचं की आपलं बेटर अजून झालेलं नाही, अजून थोडंसं फेटून घ्यायचं आणि असं तरंगलं की समजायचं की आपलं बेटर अगदी परफेक्ट बनलेलं आहे. आता बेटर थोडंसं घट्ट असलं की आपण अशा पद्धतीने हातावरती मेंदूवडे बनवू शकतो. पण समजा जर का तुमचं बेटर पातळ झालं असेल तर काय करायचं, तर बेटर पातळ झालं असेल तर घरामध्ये असं उलताण असेल किंवा फ्लॅट चमचा एखादा सपाट चमचा असेल तर त्यावरती बेटर ठेवून घ्यायचं आणि पाण्याचा हात घेऊन मधोमध होल करून या पद्धतीने वडे सोडून घ्यायचे. अगदी पटकन सोडले जातात आणि जास्तही झंझट करावी लागत नाही. तर बेटर पातळ झालं तर घाबरायचं काम अजिबात नाही. अशा पद्धतीने तुम्ही वडे बनवू शकता. अगदी सोपी पद्धत आहे. मध्यम आचेवरती छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे मी सगळी तळून घेतलेली आहेत ही वडे. अगदी मार्केटसारखी हॉटेलमध्ये जशी मिळतात तशी बनून तयार झालेले आहेत कुरकुरीत. खोबऱ्याच्या चटणीसोबत सांबारसोबत तुम्ही हे सर्व करू शकता. पाहूया त्यानंतरची तिसरी रेसिपी. तर इथे मी मसाला पेपर डोसा बनवणार आहोत. याकरिता घरातल्याच वाटीने 4 वाटी तांदूळ घेतलेले आहे आणि जे खातो रोज आपण तेच तांदूळ आहेत. तुम्ही त्याऐवजी रेशनचे तांदूळ देखील वापरू शकता. 1 वाटी उडीद डाळ घ्यायची आहे आणि हे दोन्ही मिक्स करून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि हे बुडेल इतपत पाणी टाकून जवळजवळ 5 ते 6 तास आपल्याला भिजत ठेवायचे आहेत. 5 ते 6 तासानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं हे टाकून
दळून घ्यायचं आहे. दळताना जर पाणी जास्त झालं तरीही काही प्रॉब्लेम नाही, कारण की पेपर डोसामध्ये आपल्याला पातळ बेटर लागतं आणि अगदी बारीक असं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे. याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मी हे पेस्ट बनवून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी. आणि लास्टला जे राहतो त्यामध्ये थोडासा शिळा भात घरामध्ये जो असतो तो 2 ते 3 घास शिळा भात टाकून घ्यायचा. याच्याने पीठ लवकर फर्मेंट होतं आणि छान असे आपले डोसे बनतात. जास्त भात टाकू नका, नाही तर आंबट चव येईल. अगदी 2 ते 3 घास भात टाकून घ्यायचा आणि छान असं पेस्ट बनवून याच्यामध्ये टाकून घ्यायची. आता ही सगळी पेस्ट आपल्याला जवळजवळ 5 मिनिटे फेटून घ्यायची आहे आणि फेटून झाल्यानंतर रात्रभर अशीच भिजत ठेवायची आहेत, म्हणजे सकाळी आपलं पीठ हे छान फर्मेंट होतं. तर मी हे रात्रभरसाठी भिजत ठेवत आहे, आंबवत ठेवत आहे. सकाळी तुम्ही इथे पाहू शकता छान असं आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे. छान अशी जाडी याच्यामध्ये आलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडंसं पाणी टाकून घेऊयात, कारण की मला हे बेटर अजून थोडंसं दाटसर वाटत आहे याकरिता. आता मीठ आणि पाणी टाकून छान असं मिक्स करून घेऊयात आपण हे. तवा गरम करून घेतलेला आहे. तवा छान गरम झाला की यावरती 1 चमचा तेल लावून घ्यायचं आहे. नवीन नॉनस्टिक पॅन असेल तर तेल लावायची गरज लागत नाही. जुनं पॅन असेल तर थोडंसं तेल लावून घ्या आणि छान गरम करून घ्या तव्याला. आणि त्यानंतर यावरती पाण्याचा शिंतोडा देऊन रुमालने पुसून घ्या, म्हणजे तवा अगदी व्यवस्थित सेट होतो. यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यावरती डोस्याचं बेटर टाकून व्यवस्थित असा डोसा पसरवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता डोसा अजिबात तव्याला चिटकत नाही, काही नाही. अगदी पेपर डोसा इथं बनवून तयार होत आहे. तर मध्यम आचेवरती तेल, बटर, तूप लावून छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे. आणि यावरती मध्यभागी थोडंसं भाजल्यानंतर आपली जी बटाट्याची भाजी असते, मसाला बटाटा भाजी, ती ठेवून घ्यायची आणि मस्त असं फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अगदी मार्केटसारखं आपला इथं मसाला पेपर डोसा बनून तयार झालेला आहे. अगदी कुरकुरीत बनलेला आहे, मस्तच बनलेला आहे. तुम्हाला जर याचा फुल व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलवरती आहे, नक्कीच पाहू शकता. अगदी खोबऱ्याच्या चटणीपासून ते मसाला बटाटा भाजीपर्यंत आहे. आता पाहूया त्यानंतरची पुढची रेसिपी. तर इथे आपण इडली बनवणार आहोत. इडली बनवण्यासाठी 1 वाटी पोहे आणि 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये हे अगदी थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आपण मार्केटसारखी इडली बनवतोय, पण अगदी झटकीपट, न कोणतंही डाळ तांदूळ भिजत घालत बनवत आहोत. तर इथे पाहू शकता मी इथे हे जाडसर असं वाटून घेतलेलं आहे. आता हे वाटलेलं पावडर आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. यामध्ये आता अर्धी वाटी दही टाकून घेऊयात आणि अर्धी वाटी पाणी टाकून हे मिक्स करून घेऊयात. मिक्स करताना तुम्हाला जर अजून पाण्याची आवश्यकता लागेल तर तुम्ही यामध्ये टाकून घ्या आणि छान असं हे मिक्स करून घ्या. रवा आणि पोहे दोन्ही पाणी शोषून घेतात, त्यामुळे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. आता हे मिक्स करून घेतल्यानंतर झाकून 10 ते 15 मिनिटे आपल्याला भिजत ठेवायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर तुम्ही ते पाहू शकता रवा आणि पोहे हे छान भिजलेले आहेत. पाणी यांनी सगळं असं शोषून घेतलेलं आहे. आता यामध्ये पुन्हा पाणी टाकत मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकत जात हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि अशा कन्सिस्टन्सीचं बेटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आता असं बेटर बनवून तयार झाल्यानंतर यामध्ये 1 चमचा मीठ टाकून घेऊयात. पाव चमचा खाण्याचा सोडा किंवा इनो टाकून घेऊयात आणि दोन्ही असं छान मिक्स करून घेऊयात. 2 मिनिटे मिक्स करून घेतल्यानंतर इथे मी इडली पात्र घेत आहे. इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आधी आणि त्यानंतर हे बेटर त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता ही प्लेट आपल्याला इडली पात्रात ठेवून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनिटे छान अशी वाफवून घ्यायची आहेत. तर 10 ते 12 मिनिटातच आपल्या या इडल्या बनून तयार होतात. अगदी छान फुलतात.
10 ते 12 मिनिटानंतर बघू शकता इडल्या छान फुललेल्या आहेत. आता गॅस बंद करून घेऊयात आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात. थंड झाल्याशिवाय पूर्णपणे तुम्ही या इडल्या काढू नका, नाहीतर इडल्या चिकटतात किंवा तुटतात. तर इडली काढताना नेहमी पूर्णपणे इडली थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच काढून घ्यायची. थंड करून घेतल्यानंतर मस्त अशा इडल्या निघतात. तर इथे आपले झटकेपट मार्केटसारख्या इडल्या बनवून तयार झालेल्या आहेत. कोणतेही डाळ तांदूळ न भिजवता मस्त अशा आपण इडल्या बनवून घेतलेल्या आहेत. सांबार आणि चटणीसोबत सर्व करू शकता. आता पुढची रेसिपी पाहूयात. इथे मी 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. तुम्ही घरातल्या कोणत्याही एका वाटीनं माप घेऊ शकता. यामध्ये आता आपण 1 चमचा साखर टाकून घेऊयात. अर्धा चमचा मीठ टाकून घेऊयात. पाव चमचा हळद टाकून घेऊयात. हळद जास्त टाकायची नाही. 1 चमचा खिसलेला आल्याची पेस्ट टाकून घेऊयात किंवा खिसलेलं आलं टाकून घेऊयात आणि व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊयात. मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत जायचं आहे आणि याचं बेटर बनवून घ्यायचं आहे. आता हे बनवलेलं बेटर जवळजवळ 5 ते 10 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचं आहे. बेटर भिजूपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा बनवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घेऊयात. त्यानंतर तुम्ही ते बघू शकता 10 मिनिटे झालेली आहेत. आता यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेऊयात आणि 1 चमचा खाण्याचा जो इनो असतो तो टाकून घेऊयात आणि दोन्ही आता छान अशी फेटून घेऊयात. तर बघू शकता इनो लगेच ॲक्टिव्ह झालेला आहे आणि बेटर आपलं छान फुललेलं आहे. आता हे बेटर लगेच आपल्याला भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे. पण आता हे बेटर आपण भांड्यामध्ये काढून घेऊयात. कुकरमध्ये आपण हे शिजवणार आहोत. कुकरमध्ये छोटी प्लेट ठेवून घेऊयात आणि त्यावरती आता हा डबा ठेवून घेऊयात आणि कुकरच्या झाकणची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आहे आणि मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनिटे आपल्याला हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. हे बेटर वाफवून घ्यायचं आहे. 10 ते 12 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता ढोकळा इथे आपला बनून तयार झालेला आहे. अगदी मार्केटसारखा बनून परफेक्ट तयार झालेला आहे. आता हे थंड होण्यासाठी ठेवून देऊयात आणि इथं आपण एक तडका बनवून घेऊयात. तडका बनवण्यासाठी 1 चमचा तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पाने टाकायची. 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि छान असं भाजून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकायचं. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. 1 चमचा साखर टाकून घ्यायची आणि लिंबाचा रस देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर इथे मी अर्धा लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे. उकळी यायला द्यायची आहे पाण्याला. उकळी आल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा तडका आता थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर इथे ढोकळा देखील आपण थंड झाल्यावर काढून घेऊयात आणि याचे पीसेस कट करून घेऊयात. अगदी जाळीदार फ्लफी असा आपला हा ढोकळा बनून तयार झालेला आहे. जसा मार्केटमध्ये असतो त्या पद्धतीचा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. कट करून घेतल्यानंतर वरून जो आपण तडका बनवून घेतलेला होता तो तडका टाकून घेऊयात आणि सर्व करून घेऊयात. तर सगळ्या रेसिपीज आपण मार्केटसारख्या बनवलेल्या आहेत. रेसिपी कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा. आवडल्या असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.